शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जी.आर. आला। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंगळवारी दिनांक 2 जून रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। या संदर्भातील जी.आर. हा 2 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते व जे शेतकरी रेग्युलर कर्ज घेऊन त्याची परतफेड करतात अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांनी 2022-23, 2023-24 किंवा 2024-25 या 3 पैकी 2 वर्षामध्ये जर रेग्युलर कर्ज भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे। या कर्जमाफीमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दिनांक 2 जून 2026 रोजी हा जी.आर. जो आहे तो काढण्यात आलेला आहे। जी.आर. मध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे हे व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। सर्वात प्रथम येथे प्रस्तावना यामध्ये सांगितले आहे की शेतकऱ्यांचे जे काही मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असतं त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जाची मुदतीमध्ये परतफेड करता येत नाही आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। आता या कर्जमाफीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये 2 प्रकारे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। पहिले शेतकरी आहेत ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येणार आहे आणि याच योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। आणि दुसरे जे शेतकरी आहेत जे रेग्युलर कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजेच 50,000 रुपयेपर्यंत जे काही प्रोत्साहनपर लाभ आहे तो देण्यात येणार आहे। आणि याचीच घोषणा 6/3/2026 रोजी जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी केली होती। कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धोरणाचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाख पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांच्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांचे प्रथम 2 लाखपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे गरजेचे असणार आहे। अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल। तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याचे 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळालेला असेल अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली किंवा एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे। एक वेळ समझोता योजना काय आहे?
सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल आणि व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांचे प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेत परतफेड करणे आवश्यक असणार आहे। अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा लाभ देण्यात येणार आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे। प्रोत्साहनपर लाभ वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल तर त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे। तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे बंधनकारक असणार आहे। सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। तसेच अनुत्पादित कर्जाच्या रकमेतून सूट मिळणार आहे। याबद्दलच्या अधिक माहितीसाठीचा GR हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।